SIR संदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सुद्धा नावं जी आहे ती कमी झाली आहे. एकंदरीतच तुमचं म्हणणं काय आहे, की ही योग्य पद्धत आहे, की याच्यात तुम्हाला काय आक्षेप आहे? महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जे सिस्टमॅटिक काम केलं त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये 288 पैकी 240 विधानसभा क्षेत्रात बऱ्यापैकी चांगलं काम झालं. 288 पैकी 200 विधानसभा क्षेत्रात फक्त 10-12% डिलिशन आलं. स्वाभाविक आहे, 5-7% मृत्यू होते आणि 5-7% स्थलांतर होत आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचं कौतुक करतो. जे महानगर आहेत, नागपूर असो, पुणे असो, मुंबईचा काय भाग असो, तिथे थोडी कार्यपद्धतीत तालमेल न झाल्यामुळे महाराष्ट्रात असे शहरी भागातल्या 47 विधानसभा आहे की जिथे 1 सप्टेंबरला जी मतदार यादी प्रसिद्ध होणार त्यात सुमारे 30 ते 35% नावं या 47 विधानसभेची डिलीट झालेली असेल. उदाहरण नागपूर शहर लोकसभा, आम्हालाही थोडी चिंता वाटते. 25 लाख मतदारांपैकी 9.5 लाख मतदारांची नावं या मतदार यादीत नसेल. म्हणून मी मतदारांना पण एक अपील करू इच्छितोय की महानगराचा मतदारांनी 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा त्यांना संधी दिली जाणार, त्यावेळी त्यांनी आपला फॉर्म भरावा. सर, एक लोकल प्रश्न आहे की तुम्ही आग्रही असता, केंद्र सरकारने कायदा केलेला आहे की वंदे मातरमची 6 कडवी गायली गेली पाहिजे. काल नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत फक्त वंदे मातरमची 2च कडवी गायला गेली. वंदे मातरम राष्ट्रीय गान म्हणून आता भारताच्या लोकांनी आनंदाने स्वीकारलं नाही, अभिनंदन केलं आहे. सुरुवातीच्या काळात जे काँग्रेसची अनेक वर्ष मानसिकता मुस्लिम अनुनय, यामुळे या काँग्रेसने पहिले वंदे मातरमचे 2 तुकडे केले, देशाचे 2 तुकडे केले, वंदे मातरमचे 2 तुकडे केले. आणि त्यानंतर गांधी परिवारात राज आलं, गांधी नेहरू परिवार, त्यांनी तेही उडवलं. आता पुन्हा वंदे मातरम सुरू झालं आहे. हळूहळू संपूर्ण देशात सगळीकडे पूर्ण वंदे मातरम, कुठेतरी चुकीने कमी जास्त झालं तर ते सुधारली जाणार. परंतु काँग्रेसची चूक नाही आहे. ते तर असं समजतात इस देश के हम बाप है, हम मालिक है, आणि अशा पद्धतीने काँग्रेस देशाचे तुकडे, वंदे मातरमचे तुकडे हे भारताची जनता सहन करणार नाही. खरं तर काँग्रेसने ठराव सुद्धा घेतला का आम्ही आताही 2च कडवे. मी सांगितलं ना, काँग्रेसने तर ठरावाने 2 तुकडे केले. जे अर्ध वंदे मातरम पण उडवलं होतं ना. आता अर्ध तर सुरू केली, पहिलं तर ते अपमानच करत होते. हळूहळू लाईनीवर येणार, आणि नाही तर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वगैरे ते बाजूला राहणार. देश आगे जाएगा, वंदे मातरम का जयगान होगा. तुम्ही आता बोलले की नितीन गडकरी यांच्या मतदारसंघातल्या 25 लाखांपैकी 9.5 लाख मतदारांची नावं गायब आहेत. यात कोणाची चूक वाटतं? भाजप मिशन मोडवर सगळं SIR करण्यासाठी आग्रही असताना देखील 9.5 लाख मतदार कमी होते. मी दोन्ही बोललो. 288 पैकी 240 विधानसभेत खूप चांगलं काम झालं. 47 विधानसभा मी जसं सांगितलं, मुंबई शहरातल्या 10-12 आहेत, नागपूर आहे, पुणे लोकसभा, नागपूर लोकसभा, ठाणे, कल्याण, डोंबिवली, तिथे थोडे कमी पडले आहोत 47 विधानसभेत. त्यासाठी इथे वर्कशॉप पण आहे. आज या 47 विधानसभेत भाजप विशेष लक्ष देणार आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा नोंदणी सुरू होणार, इथली त्रुटी दूर करणार.